नमस्कार मंडळी. तर बघा आमचं कारभार 4 दिवस झालं काय नाराजच जायते बघा. तो का आंब्याखाली झाडाखाली बसलं तर काय झालं कोणास ठाव काय तरी अंगात गोम आहे त्यांच्या, त्यामुळे ती तिकडं लांब लांब जाते. तर 4 दिवस झाले काय घरातच नाही ती पत्त्या. कुठं पाणी मरते काय कळना. तर चला आपण बघूया काय म्हणतात नेमकं त्यांचं काय चालू आहे मनात, काय नाही काय कळते का नाही विचारू. काय पहिलवान अहो तिकडे काय बघताय? तुम्हालाच म्हणते मी पहिलवान. राजा पहिलवान होय. राजाचं नावासारखं पहिलवान आहे हो. काय बोलते तुला कळतं काय जरा का आबरू मला काय ठेवते का पाक इकून टाकते व्यक्ती. काय झालं? तुमचं नाव राजा आहे म्हणलं, पहिलवान म्हणलं, मग काय झालं? अगं गावात सगळे तशीच म्हणाल ते मला. काय म्हणते? राजा पैलवान म्हणतात, राजा पैलवान. एवढी एवढी गाबरी सुद्धा म्हणतात मला, हे राजा पैलवान. लगा म्हणलं तुम्हाला किती कळतं. तुम्हाला उलटून डिमांड आहे घ्यावं. ते म्हणते ते राजा पहिलवान म्हणल्यावर कसलं भारी नाव. अगं ते म्हणते ती तुझी बायको तुला ऐकते काय, म्हणजे तुझी बायको तुला म्हणते ना, मग आम्ही म्हणलं म्हणजे बिघडतं काय म्हणते ती. होय काय बोलते जाग काय अहो असं दे लय नाराज जरा होई नीट नसतं. नीट नीट जरा बोलत जाग. सगळं गाव नाव ठेवायला लागलं मला. बरं आहे काय घे. हं. तुम्ही आज 4 दिवस झाले लयच नटाफटा करताय. भांग काय पाडताय, कोंबडा काय पाडताय, पण अजून नामाटी काय वाढताय. माझी फॅरन लावली 8 दिवस झाले. मम्मी म्हणते कुठे गेली कुठे गेली. तुम्ही पाक संपवली माझी फॅरन लावली सुद्धा. अगं काय मग नटावं का नगं बिगं काय मग. अहो अगं आयुष्य पुन्हा पुन्हा आहे अगं. फॅरन लावली लावता मी लावत नाही का थोबाडाला माझ्या फॅरन अगं, लावली. माझ्यापेक्षा काय काय जण किती भारी निघते. मी बघे असलं साधी कापड घालते. काय अहो असू दे काय भारी दिस ना. तुला कसं वाटतंय? मला तर एकच नंबर वाटते. बघ लय छान वाटते कमळ पाडल्यावर. राग माझा लय भारी दिसती. दिसतंय ना. ए नादच खळा कसं वाटतंय? लयच भारी. कुठलं पाखरू बिखरू पट्ट पेटवलं काय? काय हे म्हण ही तुला बोलायचं होतं काय? हँग बघा हे काय तुला तुमचं बोलायचं. काय कळच नाही मला. 4 म्हणजे? दिवस झालो 8 दिवस झालो काय बघते तुमच्याकडे मी बारीक लक्ष ठेवते. उचलून आदळलं काय खाली? नाही नाही सांगा की काय असतं त्याला. मला सांगा नाही मग कोणाला सांगताय काय यावं असं सांगा की कुठलं अगं पाखरू मला कुठलं. त्यातलं काही कळत नाही का तसलं काय. आता काय करू काय कळत नाही. अगं पण तसं काय कळत नाही म्हणलं मी आता तर हादरलीच की आहो. अगं पण काय तर कशी बोलती तू गं? नाही. मी आहे का तसला माणूस? नाही माझं लय रागू शाना. माझ्या रागोला काय आता- कळत नाही तसलं. तू आता मायापाशी किती दिवस झाला आहे मला सांग. तुझ्या बघण्यात ऐकण्यात कधी काय तरी पण असं एखादं तुला एखादं कोणी पटलं तर म्हणलं? पटलं. काय पटलं कसलं काय म्हणते? पाखरू पाखरू म्हणजे पाखरू कसं पाखरू? बरं रात्रीपासून आल्यापासून अगं होती अगो कबूतर लय होती. मी यातल्या आणत मग 2-4 का तीच असलं नव पाखरू. मग कसलं बाहेरचं पाखरू. काय मला कळत नाही बाबा. राम 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 काय तर आता बोल. काय करावं गो बाय. काय म्हणलं तू काय म्हणतो मला तू हे बघ बरोबर ही जी- रात्री आल्यापासून जरा वांगारूनच आहे तुम्ही हो. तुमचं काय कळच ना मला. जरा गपच बसलाय रात्रीपासून. काय बोला नाही काय नाही. उगाच दिवसभर ह्या आंब्या झाडाखाली बसलाय. अगं काय तर असतं माणसं आहे माझं. तसं नाही काय तर असेल तेव्हाच उगा बसलाय. आता रोज काय ना काय चालूच असतं तुमचं. अगं थोडं जरा टेन्शन मध्ये आहे ग मी. कशा जवळ तुला सांगून का उपयोग आहे सांग? नाही सांगितल्याशिवाय मन मोकळं कसं आहे सांगा ते असं नाही. तुझ्यापाशी हं? मग माझ्यापेक्षा सांगा ना. मग कोणापेक्षा शेजारी सांगता काय काय बोलता यावं. माझ्यापेक्षा सांगा असतं. अगं, तुला सगळ्या गोष्टी सांगून काय फायदा आहे मला सांग? जेव्हाला चटका लागला ना माझ्या कशाच्या हो कसं हो. काय उगाच जाऊ दे. नाही सांगा नाही. एवढं. मग आपलं दुःख आपल्यापाशी. बरं असं- सांगून तू काय करणार सांग? मला सांगितल्यावर दुःख कमी होतं. बायको सांगा ना मग कुणाला सांगा. जाऊ दे उगाच. अहो, सांगा की काय लयच येडे ते येत आहे. लाडाने विचारते चांगलं तर काय नाही झाडावर चढता येईल. सांगा गे. काय सांगू तुला सांग आता. बरं सांगा कशा काय काय कसा चुटका लागलाय म्हणताय. तुझ्या आईचा फोन आलता. बर ते म्हणते पैसा आता द्या आमचं गाणं त्या दिवशी. मग आपण तर बोली गेली की मला गेलं द्यायचं. मग आता कशाला मागायचं सांग बरं? मग तुम्ही मला सांगून या फोन करून ग. तुमच्या लेकीला म्हणलं सांगा की- म्हणायचं असतं फोन करून. ली काय पैसे नाही आलते का? मी लेकीला तुमच्या पाठवलं होतं म्हणायचं. आता सगळं का बोलाय म्हणते ते काय पैसे मिळवते का म्हणते. पैसे मिळवत नाही म्हणा पण बोली करून आणलंय की म्हणा. मला फोन कर सगळं म्हणा मी आता सांगते. उत्पन्न आलेलं बँकेचे खाते बिते सगळे तुमच्या नावावर म्हणते. मी लय बोललो तसं
आपण भेट भेट राखत नसतो कोणाच्या. ओ घे पुन्हा जायला जागा असावं माणसाला पैसे मागायला. आहे तिकडे खडबळ तिकडे काय काय खडबळू दे काय एवढं बोलायला नसतं मग. मग मला कशाला टाकून आपण दिलं पैसे बोलायला? आणलेले असते तर एवढं टाकून बोलू ना माणसानं. पुन्हा जायला तोंड असावं आपल्याला बी. तुझं म्हणणं सगळं खरं आहे. हम्म, मला का बोलली तशी माहिती आहे का, हम्म, देतो म्हणलं पैसे, काय एवढं काय मी का भिकार आहे का म्हणलं. हम्म, 4-5 दिवस थांबा म्हणलं. हम्म. मग कोणा म्हणली तुझ्या बहिणीला फोन लावला म्हणते. आता आपल्या पैसे नाहीत. हम्म. ते घ्यावा म्हणलं. मग आणू तुम्हाला जाऊन तुम्हाला काय गरज होती फोन लावा. आणू जाऊन मग तुम्हाला फोन करायची काय गरज होती तिला. मग मला पैसे नाहीत आता काय करतो. मग साडूला करते ती का बहिणीला करते. आता बहीण तुझी कारभारी. मग साडू भाऊला आधी विचार असतो. हे बघ साडू भाऊ तसा तिथंच आगडो तुमच्या अंगात गोम आहे व. साडू भाऊ तुझा आगडोंब आहे. हं, तीच म्हणलं ती वाकणार कुठं, इथंच गोम आहे. ही कुठं होणार, शब्दात कोणा ऐकणार, बायकोची बायकोच आहे की नाही, होईल. मग तिला जरा गोड बोलून म्हणलं, विषय काढला होता, हाताळला होता थोडा असा. हं, म्हणलं पुन्हा म्हणलं अजून ही अवलाद म्हणलं हं. कुणाची आहे, होय कुणाची अवलाद तिथं जाऊन सांगणार. आणि झकमारी केली तिथंच, होय माझ्यावरच आणलं पुन्हा. बर. आणि तू बी त्याच माळाचा म्हणी. मग आम्ही सगळे ते एका माळाचं म्हणे म्हणल्यावर गोड बोलून आम्हाला चुला नावा लागला. अगं कशाच्या टेन्शन मध्ये नाही, धाडशिवान आहे माणूस, धाडशिवान. त्यानं बसला काही वांगारून. पाखरा अशी वरण चालली ना अशी. त्याला किती पंख आहे, त्याला किती नक्की आहे, त्या सगळं मोजणारा पट्टी आहे मी. ओ हो हो बोलणं वय. ओयो ओयो हा. सोंड्या डोहली कशाला मारताय. तुला वाटलं काय तर गोम आहे, अगं डोसक्यात किडा असत काय तर. कशाच किडायचं. तुला बोलून बोलून हे म्हणायचं काय. कुठं तर पाणी मुरतय तुमचं. मग ते बघून ये लिकेज काढून कुठं जातंय काय जातंय. तेच बघायचंय जरा. पण काय कुठं गावं नाही किती लिकीच गावं नाही. आणखी मीटर, आणखी मीटर तपासायला करायला लागते ती जरा तपास काढायला लागते जरा. कसलं मारलो किती चांडाळ आहे. आता मला पहिलवान म्हणते, पहिलवानाची बायको कोण, मारलो खबर सांगते कोण आहे पहिलवान, कोण आहे. चडप नॉनसेन्स. तुम्ही नॉनसेन्स आहे. सिलिगॉरला ए नॉनसेन्स. तुम्ही मला बोल ना. मी तुम्हाला विचारते काय तुमचं पाणी कुठं मुरतंय मला सांगा आधी. रात्रीपासून काय भानगड. मेरे दिल में कुछ कुछ हो रहा है. कुछ हो रहा है काय. अरे पैसों का मैं तरस रहा हूँ. ओए 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 पैसे के नहीं लड़की के तरस रहा हो तुम. लड़की गई भाड़ में. भाड़ में कैसे. तेरी बहन आ गई मेरे घर पे. आती 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 तुमको. आता है मुझे, अच्छा आता है. सेटिंग लगाने आती है तुमको. अरे या मोबाईल मधलं मला काय सापडणार सेटिंग. तुमच्यासारखा ढोम कावळा तर कुठं सुद्धा नसेल. आवाज काढायचा होता, 8 दिवसाला लाभ होतोय मी. नव्हं तेच म्हणलं ढोम कावळा तुमच्यावर तर कोण नसेल इथं. कसला डमकावळा. अरे कावळा आहे पण कावळ्याला एक डोळा असतो माहिती ना तुला. असं इकडे बघतं तर तिकडे बघत असतं. असला आहे मी डोम कावळा म्हणून, साधा कावळा. वय साधा आहे नुसता अरक बिया नाही. जादू तेरी नजर असं म्हणायचं का तुला. कसं आहे बघ. 8 दिवसात एक शॅम्पू लावतो. हे एक शॅम्पूची पुढे 8 दिवस लावत असतो मी. पण तरी केस कसे आहेत. नात करायचं नाही. नात करायचं लोक अशी केली तर केस अशी वरण खाली ती अशी वरण. तरीच म्हणलं तो रोज शॅम्पू लावते, साबण लावते, निरमा लावते, तरी तुझ्या आईची केस इतके बाचा 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 पडते. निर्माण माझी चालली नुसतं वाटण आता जातं, माराई मग. वाटण जातं नुसतं असं करत असतं. अशी केस वरण खाली पडते. त्यानंच पुरी पटल्या काही मग. या राम 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 असलं काय बोलू तू म्हणल्यावर लोक किती म्हणतील मला. नाही नाही कुठं तर पाखरून येते वाटतं ती भेट घ्यायला, त्यामुळे तर लागलंय असं करायला. बरोबर. तुझ्यापेक्षा 2 इंच माझं नाक मोठा आहे. नात करायचं नाही. काय करायचं नाकाला. का दात बघ. दात ही तुमच्यामुळे मोडला. तुमच्या त्या बागला काय मग तारा तीन वाटत. तारा बांधताना मोडलाय. बघ कसं आहे. पहिलवान पहिलवान मारता कसलं लागतंय म्हणते तर तीनदा मारताच गारव्याला आधीच अंग पाखी झालंय. तुला पहिलवान अयो मोगळा पहिलवान घाबरतोय कशाला बघ. मोगळा आग पडते का त्यानंच यो करताय काही. काय काम कर घे. मी गावाकडे चाललंय. कशाला. तुला वडापाव आणतात 100 रुपये असतात.
कुठला अगं पहिलवान नसतं नावाला पहिलवान आहे, सगळं तुझ्यापाशी आहे का? तुझ्या हातात आहे परपंच. लाज बीज वाटू द्या की जरा 100 रुपये दे फक्त मला. ओके काय माणसाला पटल असं तर बोलावं की माणसाला. त्याची हागवक होती कोणाची बोलणार आहे त्याला मड बसू दे खडगावाल्याची. कशाला बसतंय त्याचं मड? कोण काय म्हणते? मग बघ तू माझी मी अर्धांगिनी आहे. मी कारभारी ना म्हणता स्रो म्हणता तू तुम्हाला माझी काय अर्धांगिनी वाटतं? आहे. सगळं पैसे तुझ्या पैसे आहेत. मला कसं आहे माहिती आहे का, मी पैसे माग